ओबीसी कल्याण हे विभाग मी ऑलरेडी 2.5 वर्ष त्याच्यावर काम केलेलं आहे। नक्कीच त्याच्यातल्या काही अजून ज्या डेव्हलपमेंट्स किंवा योजना करायच्या आहेत त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून आणि काही आमचे हॉस्टेल्सचे वगैरे काही प्रस्ताव प्रलंबित राहिलेले आहेत ते पुढच्या काळामध्ये पूर्ण करायचा आम्ही प्रयत्न करू। त्याच पद्धतीने 2 नवीन खात्यांची जबाबदारी रिन्युएबल एनर्जी ऊर्जा हा देशभरामध्ये सध्या ग्रीन एनर्जी आमचा संकल्प आहे आणि त्या माध्यमातून पण येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभर ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो तिकडे सोलार आणि ग्रीन एनर्जीच्या माध्यमातून विकास करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू। देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा पवार या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र गो ग्रीन या पद्धतीने त्यामध्ये पूर्णपणे लक्ष घालून ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो सोलार या विषयावर जास्तीत जास्त काम करून पुढच्या 2 ते 3 वर्षात महाराष्ट्रामध्ये एनर्जी सेविंग्स कसं करता येईल त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये आम्ही लक्ष घालून काम करू। सर, दुग्ध विकास विभागासंदर्भात सुद्धा शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रश्न असेल, त्या संदर्भात काही माहिती? नाही, मी सांगितलं ना, आता आजच चार्ज घेतोय। चार्ज घेतल्यानंतर त्यामध्ये आवर्जून अभ्यास करून येणाऱ्या काळामध्ये दुग्ध विकास या भागामध्ये दूध डेअरी आणि या सगळ्या विषयामध्ये आवर्जून लक्ष घालून आम्ही काम करू। या प्लीज इधर आइए, बैठिए। आगे चल के रिटायरमेंट के बाद एमएलए बना देंगे एमएलए। सर, 100 दिवसाचा तुमचा सर्व कारभार जो आहे त्याच्या संदर्भात काय विशेष? नाही, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला 100 दिवसाचा जो कार्यक्रम दिला आहे त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून येणारे ऑलरेडी त्याच्यातले 10 दिवस ते गेलेत, पण नक्कीच पुढच्या 90 दिवसामध्ये त्यांनी दिलेले सगळे कार्यक्रम राबविण्याचा आणि मी सांगितलं तसं तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आवर्जून लक्ष घालून इट विल बी अ मॅरेथॉन आणि आम्ही नक्कीच काम करून या महाराष्ट्राला प्रगतीच्या पथ्यावर नेण्याकरता माननीय मुख्यमंत्र्यांच्या मागे गंभीरपणे आम्ही काम करू। दुसरीकडे ओबीसी वसती जे गुरु आहेत त्यामध्ये जात पडताळणीचे सर्टिफिकेट आता ऑनलाईन पद्धतीने करून देण्यात येणार आहे, कसं? ऑनलाईन पद्धतीने अगोदर पण चालू होतं, पण कित्येक वेळेस काय होतं की काही डॉक्युमेंट्स लोक कमी देतात त्याच्यामुळे मग ते ऑफलाईनला येतात। नाही तर ऑनलाईन पद्धती अगोदर पण होती, आताही आहे, पण त्याच्यामध्ये सिम्प्लिसिटी करण्याकरता आम्ही प्रयत्न करतो आणि जात पडताळणीचे सर्टिफिकेट मिळवणे याच्यामध्ये ज्या थोड्या अडचणी होत्या त्याच्यामध्ये आम्ही बरेचशे आता सिम्प्लिसिटी केलेली आहे। नक्कीच आम्हाला खात्री आहे येणाऱ्या काळामध्ये व्हेरिफिकेशन करून मुलांना ताबडतोब जात पडताळणी सर्टिफिकेट मिळतील। सर, गडचिरोलीच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कार्याचं स्वतः आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा कौतुक केलेलं आहे। कशा प्रकारे पाहता? स्वतः ट्विट करत पंतप्रधानांनी अभिनंदन केलेलं आहे। अतिशय उत्कृष्ट किंवा उत्तम अशी कामगिरी, कारण नक्सलाइट्सना आज सरेंडर करून घेणं, आणि तुम्हाला माहिती आहे त्यांचे विचार वेगळे असतात, ते नेहमी म्हणजे टेररिस्ट ॲक्टिव्हिटीज चालवण्यामध्ये इंटरेस्ट असतो, पण काल ज्या पद्धतीने ते सगळे सरेंडर झाले आणि त्यांनी संविधान हातात घेऊन ज्या पद्धतीने आज या देशाचं संविधान हे सर्वात महत्त्वपूर्ण आणि त्या यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं होतं, ते संविधान घेऊन त्यांनी आज सरेंडर झालेले आहेत। नक्कीच त्यांच्या जे परिवर्तन त्यांच्या झालं असे अनेक दुसरे पण असतील, ते नक्कीच ते बघून ते पण त्यांना सरेंडर होतील आणि या देशामध्ये नक्षलवादी संपेल असं मला नक्की खात्री आहे। सर, वडेट्टीवारांनी एक टीका केली आहे की भुजबळ जे आहे तो ओबीसी नेते आहेत, परंतु त्यांना डावललं गेलं, त्यांचा फक्त वापर जो आहे तो मागच्या काळात केला गेला ओबीसी नेते म्हणून, आणि आता मात्र डावललं गेलंय, नेमकं काय तुमचं काय? असं नाही आहे। नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, अजितदादा पवार साहेब हे त्यांच्याबद्दल विचार करतील, नक्कीच त्यांना योग्य ते स्थान मिळेल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।